नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता वितरण सुरू आहे. ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. आज 12 ऑक्टोंबर आहे. 12 व 13 ऑक्टोंबर 2 दिवसात राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा 15वा हप्ता हा जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना 100% सप्टेंबरचा 15वा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची KYCची अट देखील शासनाने शिथिल केलेली आहे. लाडक्या बहिणींना 2 महिने KYC करण्याची मुदतवाढ दिलेली आहे व सप्टेंबर व ऑक्टोंबर या दोन्ही महिन्याचा हप्ता ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे तुमची KYC जरी झाली नसली तरी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. सप्टेंबरचा 15वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. व सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म काही शंकास्पद स्क्रुटिनीमध्ये तपासणीमध्ये होते, तर अशा लाडक्या बहिणींच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे. तपासणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये पात्र झालेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ पुन्हा सुरू झालेला आहे व त्यांना इथून पाठीमागच्या 2 किंवा 3 महिन्याचे जे हप्ते भेटले नव्हते तर त्यांना या योजनेतून राहिलेले हप्ते मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींच्यासाठी खूप अशी महत्त्वाची अपडेट आहे की ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म तपासणीमध्ये अडकले होते, अशा लाडक्या बहिणी तपासणीमध्ये पात्र झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींना राहिलेले हप्ते भेटणार आहेत. तर KYCसाठी शासनाने 2 महिने मुदतवाढ करून दिलेली आहे. त्यामुळे KYC सर्व्हर व्यवस्थित सुरू असतानाच लाडक्या बहिणींनी करून घेणे गरजेचे आहे. तसेच KYC व्यवस्थित झालेली आहे की नाही याची खात्री करून घेणे देखील खूप गरजेचे आहे. KYC करत असताना ज्या लाडक्या बहिणी खरोखरच या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी KYC करणे खूप गरजेचे आहे. परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्या या योजनेमध्ये पात्र होत नाहीत तरी देखील त्या KYC करत आहेत. तर अशा लाडक्या बहिणींना खरंच विनंती आहे की रेशन कार्डद्वारे व तुमच्या असणारे पती किंवा वडील यांच्या KYCद्वारे तुमचे जे काही उत्पन्न असेल, तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी असेल किंवा तुमचे घरातील सदस्य IT रिटर्न भरत असतील किंवा शासकीय कर्मचारी किंवा विद्यमान पदाधिकारी असतील तर अशा लाडक्या बहिणी ॲटोमॅटिकली या योजनेतून अपात्र होणार आहेत. तेव्हा अशा लाडक्या बहिणींना विनंती आहे की खरोखरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर या योजनेची KYC करणे खूप गरजेचे आहे. शासनाने 2 महिने मुदतवाढ दिलेली आहे. सर्व्हर ज्या वेळेत व्यवस्थित सुरू असेल त्या वेळेमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींनी KYC करून घेण्याची गरज आहे. KYC झाल्यानंतर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना सुरळीतपणे या योजनेचा लाभ हा सुरू होणार आहे. त्यामुळे शासनाच्या मुदतीमध्ये लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यावी. तुम्हाला या योजनेबद्दल काही अडचणी येत असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आम्ही नक्की प्रयत्न करू. तसेच तुम्ही हा आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, तुम्हाला या योजनेबद्दल काही अडचणी असतील किंवा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर लाडक्या बहिणींच्यासाठी आज आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींना शेअर करा. तसेच आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहील. चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन माहिती घेऊन.